आज आपण 12वीचं इतिहास प्रकरण 5 सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या पाठाविषयीची माहिती पाहणार आहेत. या पाठामध्ये आपण काय काय पाहणार आहेत याविषयी थोडीशी माहिती सांगतो. सुरुवातीला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्याची आवश्यकता काय होती, कोणी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्यामध्ये पुढाकार घेतला, या समाजसुधारकांचं कार्य आणि त्यानंतर संस्थानिकांचं योगदान, अशा टप्प्यामध्ये आपण हा पिरियड पूर्ण करणार आहोत. सुरुवातीला भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता का होती या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. तो काळ असा होता की त्यावेळेस शिक्षणाचा अभाव होता, पारतंत्र्यामध्ये आपलं जीवन चालू होतं, ब्रिटिशांची या ठिकाणी राजकीय व्यवस्था होती आणि भारतामध्ये समाजामध्ये प्रचंड अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, वर्णभेद, स्त्रियांची अवस्था तर आणखीन वाईट झालेली होती. त्यांना शिक्षणाचा अभाव होता, त्यामुळे विकासाच्या कोणत्याही संध्या त्यांना उपलब्ध नव्हत्या आणि घरामध्ये राहून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायचा. ही सगळी परिस्थिती बदलली पाहिजे. विदेशामध्ये ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतेच्या सहाय्यानं लोक कशी समाजरचना झालेली आहे आणि भारतामध्ये कशी अवस्था आहे, हे भारतातल्या विचारवंतांना फार मनाला लागलं होतं. आणि मग भारतामध्ये सुद्धा ती सगळी समता, ते स्वातंत्र्य, ते बंधुता, ते मानवतेच्या आधारावरचं जीवन भारतीय लोकांनासुद्धा मिळालं पाहिजे, अशा विचारसरणीचे काही लोक तयार झाले. हे होण्यामागचं कारण असं होतं की ब्रिटिशांनी भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं धर्मप्रचाराचं काम चालू होतं, शिक्षणाचं प्रचाराचं काम चालू होतं, वैद्यकीय सेवा सुविधा देण्याचं काम चालू होतं. या सगळ्याचा परिणाम भारतीय जनमानसावरती झाला आणि आपल्यालासुद्धा तशा पद्धतीचं जीवन जगता यायला पाहिजे, आपल्यालासुद्धा तसं वातावरणामध्ये जगता आलं पाहिजे. ही अंधश्रद्धा आपण टाकून द्यायला पाहिजे, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारायला पाहिजे, शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, रूढी, वाईट प्रथा, परंपरा ह्या नष्ट झाल्या पाहिजेत. आपल्याकडे अनेक वाईट प्रथा परंपरा होत्या, जसं की महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण म्हणलं तर सतीची प्रथा नावाची एक प्रथा होती. सती प्रथा ही काय प्रथा आहे? खास करून बंगालच्या भागामध्ये उच्चभ्रू समाजामध्ये ही प्रथा होती. सती प्रथा म्हणजे एखाद्या घरातील जर मुलगा वारला तर त्याची पत्नी हिला जिवंत जाळलं जायचं, याला म्हणायचं सती प्रथा. ही एक वाईट प्रथा आहे, क्रूर प्रथा आहे. मग ह्याच्यामध्ये व्यक्तीला आपण जिवंत जाळतोय याची भावनासुद्धा नसायची, कारण का तर धार्मिक पगडा, धर्मानेच आपल्याला सांगितलेलं आहे की सती जायला पाहिजे. आणि मग ती सतीची प्रथा कंटिन्यू चालू होती. धर्मामध्ये हस्तक्षेप नको म्हणून कोणी बोलायचे नाही, त्यांनी कुळाचा उद्धार होतो अशा भ्रामक कल्पना त्या काळात असल्यामुळं कोणी याच्याविरुद्ध बोलायला तयार नाही आणि सती प्रथा कंटिन्यू चालू राहिली होती. त्यावेळेसचे एक समाजसुधारक होते राजाराम मोहन राय. हे शिकलेले होते, प्रगाढ पंडित होते, बंगालचे होते. त्यांनी उपनिषदांचं संस्कृतमधून बंगालीमध्ये भाषांतर केलं होतं. मोठे विद्वान व्यक्ती होते राजाराम मोहन राय. त्यांच्या वहिनीला सती प्रथेला सामोरं जावं लागलं. याचा परिणाम त्यांच्या मनावरती खूप झाला. त्यांचे ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत काही संबंध होते. त्यांनी मग ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिकला ही सती प्रथा नष्ट करा याच्यासाठी विनंती केली आणि मग ही सती प्रथा नष्ट करण्यासाठी कायदा करण्यात आला. अशा अनेक वाईट चालीरीती होत्या. सामाजिक जशा वाईट चालीरीती होत्या तशा धार्मिक चालीरीती होत्या. कर्मकांड मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं, जातीभेद मोठ्या प्रमाणात पसरलेला होता. कर्मकांडामध्ये मोठमोठ्याल्या मूर्तीपूजा, होम हवन याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जायचा. मोठमोठ्या व्यक्तींसाठीच हे शक्य होतं, सामान्यांसाठी हे शक्य नव्हतं. मग हे सगळं थोतांड आहे. ही विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या समाजसुधारकांनी केलं. त्या काळामध्ये शिक्षणाचा अभाव होता. स्त्रियांच्या शिक्षणाचं तर आणखीन वाईट अवस्था होती. स्त्रियांना शिक्षण नसल्यामुळं अज्ञान होतं, अज्ञानामुळं अंधश्रद्धे बाळगण्याचं त्यांचं काम चालू होतं आणि यामुळं त्यांची प्रगती खुंटली होती. ह्यांची जर प्रगती करायची असेल, समाजाची प्रगती जर करायची असेल तर शिक्षणाच्या वाटा ह्यांच्यासाठी मोकळ्या झाल्या पाहिजेत. म्हणून
सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याची आवश्यकता होती. एकदा तुम्ही विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला तर आपोआपच या सगळ्या भ्रामक कल्पना ह्या बाजूला सारल्या जातील आणि मग माणूस विकासाच्या दृष्टीनं विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार करायला लागेल आणि त्याचा झपाट्याने विकास होईल. ही सामाजिक धार्मिक सुधारणा करण्यामागची समाजसुधारकांची भूमिका होती. या सगळ्या कारणामुळं धार्मिक सामाजिक सुधारणा करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाटायला लागली आणि त्याप्रमाणे समाजसुधारकांनी धार्मिक सामाजिक सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये राजाराम मोहन रॉय आहेत, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, स्वामी विवेकानंदांचं कार्य आहे. या सगळ्या समाजसुधारकांच्या कार्याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सामाजिक चालीरीतीमध्ये धर्माधर्मामधली तेढ, जाती जातीमधली तेढ यामुळं सगळी शक्ती भांडणामध्ये खर्च व्हायची आणि विकास खुंटायचा. त्यामुळं धर्माधर्मातली तेढ कमी करण्यासाठी या समाजसुधारकांनी प्रयत्न केला. जाती जाती प्रथा नष्ट करण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केला. अस्पृश्यतेचा मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता, तर ते सुद्धा संपवण्याचा प्रयत्न या समाजसुधारकांनी केला. या सगळ्या प्रथा परंपरा आपल्याकडे अस्तित्वात होत्या म्हणून आपल्याला समाजसुधारणा करण्याची आवश्यकता होती. अशा पद्धतीनं भारतामध्ये समाजसुधारणा करण्याची का आवश्यकता होती या प्रश्नाचं उत्तर आपण या मुद्द्यांच्या सहाय्याने देऊ शकतो. आता याच्यानंतर एकेका कार्याचा उल्लेख आपण करूयात, समाजसुधारकांच्या कार्याचा उल्लेख आपण करूयात. यामध्ये सुरुवातीला राजाराम मोहन रॉय आणि त्यांचा ब्राह्मो समाज यांच्या कार्याविषयीची माहिती आपण सुरुवातीच्या या पाठामध्ये घेऊयात. राजाराम मोहन रॉय हे एक बंगालमधले अतिशय हुशार विद्वान पंडित. त्यांचा अभ्यास गाढा अभ्यास होता, भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यास होता. त्यांनी उपनिषदांचं संस्कृतमधून बंगालीमध्ये भाषांतर केलं होतं. प्रचंड मोठा अभ्यास यांचा असल्यामुळं त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये बंगालमध्ये सतीची प्रथा होती. सतीची प्रथा म्हणजे नवरा वारल्यानंतर स्त्रीनं स्वतःहून जाळून घेणे. ही अतिशय वाईट प्रथा होती, ही क्रूर प्रथा होती. ही एक प्रकारचं आपण जिवंत माणसाला जाळतोय. परंतु ही भावना त्या काळातल्या लोकांच्या मनामध्ये नसल्यामुळं आणि धार्मिकतेचा याला पाठिंबा असल्यामुळं ही सतीप्रथा सलग चालू होती. योगायोगाने राजाराम मोहन रायच्या वहिनीला सती जावं लागलं. याचा परिणाम राजाराम मोहन रायच्या मनावरती प्रचंड झाला आणि ही प्रथा बंद झाली पाहिजे, ही क्रूर प्रथा बंद झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. ही प्रथा एक वाईट प्रथा आहे, ही प्रथा संपली पाहिजे यासाठी त्यांनी इंग्रजांना एक पत्र लिहिलं इंग्रजी भाषेमध्ये. आणि सती प्रथा ही कोणत्याही धर्मात लिहिलेलं नाही, ते धार्मिक कर्तव्य नाही, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये याचा उल्लेख नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा यांनी स्पष्ट करून सांगितलं. आणि इंग्रज विल्यम बेंटिक, त्यावेळेसचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या मदतीनं ही सती प्रथा नष्ट करणे किती गरजेचं आहे हे सांगून ही प्रथा नष्ट करायला लावली 1829ला. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या पाठीमागे होते राजाराम मोहन रॉय यांचे प्रयत्न. आणि या राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळं 1829ला सतीची प्रथा कायद्यानं नष्ट करण्यासाठी 1829ला कायदा करण्यात आला. ह्या सगळ्यांसाठी कारणीभूत होते भारतातले एक अतिशय हुशार विद्वान राजाराम मोहन रॉय यांचे प्रयत्न. तसंच त्या काळामध्ये वाईट प्रथेमध्ये आणखीन एक वाईट प्रथा होती, ती म्हणजे बालविवाह. बालविवाह म्हणजे लहान वयामध्येच मुलामुलींचे विवाह व्हायचे. पडदा पद्धत त्या काळामध्ये होती. पडदा पद्धत ह्या सगळ्या वाईट प्रथेला राजाराम मोहन रॉयनी विरोध केला. हे नसलं पाहिजे आणि मग त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. आपल्या प्रचाराचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी बंगाली भाषेमधलं पहिलं साप्ताहिकसुद्धा सुरू केलं आणि मग आपल्या प्रचाराचा प्रसार त्यांनी करायला सुरुवात केली.
आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून 1828ला त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि या ब्राह्मो समाजाच्या स्थापनेपासून त्यांनी कार्याला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की ईश्वर हा एकच आहे, सर्व समाज हा त्या ईश्वराची लेकरं आहेत, तो सर्वांना एक समान नजरेने पाहतो. एकेश्वरवादाचं तत्त्वज्ञान त्यांनी सगळ्या जगाला मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही. यासाठी राजाराम मोहन राय हे अतिशय बुद्धिवान व्यक्तिमत्व होतं. धार्मिक सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. खास करून ज्यावेळेस भारत पारतंत्र्यामध्ये होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्वातंत्र्य चळवळी ज्या चालू होत्या, बुद्धिवादी असल्यामुळं राजाराम मोहन रायने त्या स्वातंत्र्यवादी चळवळींना पाठिंबाही दर्शवला होता. आपल्यालासुद्धा असं स्वातंत्र्य भेटलं पाहिजे याच्या ते मताचे होते. त्याचबरोबर राजाराम मोहन रायना राजा ही एक पदवी दिलेली आहे. ही पदवी मुघल बादशहानं दिलेली आहे. मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते, तेव्हा त्यांना राजा ही किताब मुघल बादशहानं दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ते फार हुशार होते, ते फार बुद्धिवादी होते, स्वातंत्र्यवादी प्रिय अशा विचारसरणीचे होते. युरोपमध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांना त्यांनी भारत समजावून सांगितला. तिथं काही वर्षाचं वास्तव्य केलं, तिथलं स्वातंत्र्य समता याचा त्यांनी अनुभव घेतला. तर हे भारतातल्या लोकांनासुद्धा अशा पद्धतीची विचारसरणी, अशा पद्धतीची वागणूक भारतीयांना देखील मिळायला पाहिजे या विचाराने ते भारतामध्ये युरोप समजावून सांगितला आणि युरोपियन लोकांना भारतीय संस्कृती समजावून सांगितली. आपल्याला आधुनिकतेवरती आपली पायाभरणी करायची आहे, विकासात्मक मार्गक्रमण करायचं आहे, मानवतावादी विचारसरणीनं पुढे जायचं आहे. अशा विचारांनी प्रेरित होऊन राजाराम मोहन राय यांनी कार्य केलं. अशा रीतीनं राजाराम मोहन रायच्या कार्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो.